तर तो जो तयार झालेला पक्का माल आहे, तो जो तयार झालेला जो पक्का माल असतो तो काय केला जातो, संपूर्ण आपल्याच देशामध्ये खपवला जातो असं नाही, किंवा आपल्यालाच उपयोगी पडतो असं नाही, तर काही पक्का माल परदेशामध्ये सुद्धा विकला जातो. त्यातून जो मिळणारा पैसा आहे तो आपल्या देशामध्ये वापरला जातो आणि साहजिकच काय होतं, त्या लोकांना तो पैसा उपयोगी पडतो, त्यांचं राहणीमान उंचावत असतं. आता पहा, शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. एक प्रकारे शासन काय करतं, आपल्याला चालना देतं, उद्योग व्यवसायासाठी चालना देतं, परवानग्या देतं, काही सुविधा उपलब्ध करून देतं. यामध्ये काय होतं, देशाचा सुद्धा विकास होत असतो, देशाला सुद्धा त्याच्यापासून परकीय चलन असं मिळत असतं, लोकांना रोजगार मिळत असतो. पण देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते आणि या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या औद्योगिक गरजा किंवा औद्योगिकरण करायचं आहे त्या ठिकाणी शासन काय करतं, या असेल त्याच्यावरती भरला जाणारा कर असेल, या करामध्ये काही सवलती देऊन तो उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचं काम हे शासन करत असतं. यामुळे काय होतं, देशाला एक प्रकारची आर्थिक बळकटी प्राप्त होते, नागरिकांना रोजगार प्राप्त होतो आणि त्यामुळे लोकांचं राहणीमान उंचावतं, देशाचं दरडोई सुद्धा उत्पन्न वाढतं. आणि त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, त्यालाच MIDC असं म्हटलं जातं, तो भाग आपण पुढच्या तासाला घेऊया. ओके.